आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। काठेगल्ली नजीक अंडरपास विजय ममता चौफुलीवर उड्डाणपुलाची मागणी, आमदार देवयानी फरांदेंचा प्रस्ताव। नाशिक शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर द्वारका ते नाशिक रोड या महत्त्वाच्या मार्गाच्या विस्तारीकरणात अतिरिक्त सुविधा समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत काठेगल्ली येथे अंडरपास आणि विजय ममता चौफुली येथे उड्डाणपूल किंवा अंडरपास उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे। द्वारका ते नाशिक रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात। वारंवार होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अडथळे आणि वाढती वाहने यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन मार्फत या मार्गाचे सुमारे 9 किलोमीटर पर्यंत विस्तारीकरण आणि मजबूतीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। या प्रकल्पात 6 पदरी मुख्य रस्ता आणि दोन्ही बाजूंना 2-2 पदरी सर्व्हिस रोड असा 10 पदरी रस्ता विकसित करण्याचे नियोजन आहे। मात्र काठेगल्ली आणि विजय ममता चौफुली यांसारख्या महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक सुलभतेसाठी आवश्यक संरचनात्मक सुविधा नसल्याने आमदार फरांदे यांनी लक्ष वेधले आहे। भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काठेगल्ली येथे अंडरपास तर विजय ममता चौफुली येथे उड्डाणपूल किंवा अंडरपास उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। या सुविधा उभारल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल, तसेच नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होईल असा विश्वास आमदार फरांदे यांनी व्यक्त केला आहे।